श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 31वा हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण. ओम श्रीराम. प्रभू श्रीरामही हनुमंतांची कथा ऐकण्यास उत्सुक आहेत व ते आता लक्ष्मणास सांगतात की आता पुढील कथेचे वाचन तू कर. मग पुढे इंद्रजित लपून बसल्यामुळे व रावणाला त्याचा ठाव ठिकाणा न कळल्यामुळे तो शोक करू लागला आहे व तो मग ब्रह्मदेवाला विचारतो की इंद्रजित जिवंत आहे का आणि असेल तर कोठे आहे. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की तो एका गुहेत लपून बसलेला आहे. मग ब्रह्मदेव हनुमंतास सांगतात की तू आता ब्रह्मपाशात स्वतःला बांधून घे. तेव्हा हनुमंत म्हणतात की हे कधीच शक्य नाही, परंतु मी तसे नाटक करीन. मग तिथे पुन्हा इंद्रजित येतो व हनुमंतांना ब्रह्मपाशात बंदिस्त करतो व रावणासमोर घेऊन येतो. त्यानंतर रावण हनुमंतावर अनेक शस्त्रास्त्र व खड्गांचा प्रहार करतो, परंतु सर्व निष्फळ ठरते. त्यामुळे रावण अपमानित होतो. मग तिथे हनुमंत रावणाला धिक्काराने बोलतात की हे रावणा, धिक धिक जीवन तुझे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा असे काही सुखद क्षण येतच असतात. साधकाने आत्मप्राप्ती करता केलेली धडपड, केलेले प्रयत्न व त्याने केलेली परखड साधना या सर्व आंतरिक प्रवासाचे निवेदन तो आपल्या सद्गुरूंसमोर जेव्हा करतो तेव्हा त्याचे सद्गुरूही ते सर्व ऐकण्यास उत्सुक असतात. आता इथे ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आपल्या दिव्य मनाला म्हणजेच लक्ष्मणाला सांगतात की प्राणाच्या म्हणजेच हनुमंताच्या या कर्तृत्व पत्राचे निवेदन आता तू कर. मग ते दिव्य मन आता ते निवेदन करत आहे. ते गर्विष्ठ मन म्हणजेच इंद्रजित आपल्या मनपणात जाऊन बसल्यानंतर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण शोकमग्न होतो व निर्मिती संस्थेस म्हणजेच ब्रह्मदेवास विचारणा करतो. तेव्हा ती निर्मिती संस्था सांगते की तुझे गर्विष्ठ मन आता त्याच्याच मनपणात जाऊन बसले आहे. मग ती निर्मिती संस्था प्राणास सांगते की या गर्विष्ठ मनाच्या मायावी निर्मिती पाशात अडकण्याचे नाटक कर. तेव्हा मग प्राण तसेच करतो व मग ते गर्विष्ठ मन त्या प्राणाला मायावी पाशात अडकवते व अशुद्ध अहंकारासमोर उपस्थित करते. तेव्हा तिथे हा प्राण त्या अशुद्ध अहंकाराचा धिक्कार करतो व म्हणतो की तुझ्या या अशुद्धपणाने कलंकित झालेल्या जीवनाचा मी धिक्कार करतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांचं हे कर्तृत्वाची जी कथा आहे ते ऐकण्यास श्रीराम सुद्धा उत्सुक आहेत आणि मग ते लक्ष्मणाला म्हणतात की आता पुढील जे कर्तृत्व पत्राचं वाचन आहे
ते तू कर. मग लक्ष्मण सांगतो की इंद्रजित लपून बसल्यानंतर त्याचा ठाव ठिकाणा रावणालाही कळत नाही. आणि मग रावणाला असा प्रश्न पडतो की इंद्रजित मेला की काय. म्हणून तो मग ब्रह्मदेवांना आवाहन करतो. ब्रह्मदेव सांगतात की तो इंद्रजित एका गुहेत लपून बसलाय. आणि ब्रह्मदेव मग हनुमंतांना सांगतात की तू माझ्या ब्रह्मपाशात स्वतःला बांधून घे. तेव्हा हनुमंत म्हणतात की ते शक्य नाही, कारण तुम्हीच म्हणजे ब्रह्मदेवानेच तर आशीर्वाद दिलाय की हनुमंताला की तो कुठल्याही पाशात बंधित होऊ शकत नाही, अडकू शकत नाही. मग मी कसं अडकणार. पण मग हनुमंत म्हणतात की मी तसं नाटक करीन. आणि मग ब्रह्मदेव म्हणतात की रावणाच्या तू समोर जा. आणि अशा प्रकारे मग इंद्रजित त्या ब्रह्मपाशात हनुमंतांना बांधतात. हनुमंत तसं नाटक करतात आणि ते रावणाच्या समोर घेऊन येतात. रावणाला खूप राग आलेला असतो. तो सगळ्या शस्त्रांचा, खडगांचा, तलवार सगळ्यांचा वापर करतो, पण हनुमंतावर त्याचा कसलाही परिणाम होत नाही. तेव्हा हनुमंत तिथे रावणाचा धिक्कार करतात. धिक्कार ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढा मोठा महान बलशाली जगजेता असा रावणाचा त्याच्याच सभेत हनुमंत धिक्कार करतात आणि म्हणतात की तुझं जीवन म्हणजे धिक धिक म्हणजे धिक्कार आहेत असो तुझ्या जीवनाचा. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसे, तर इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की साधक हा आपल्या सद्गुरूंकडून जेव्हा अनुग्रहित होतो, नंतर मग त्यांनी दिलेली गुरुप्रणीत साधना मोठ्या तळमळीने, तडफेने, परखडपणे करतो. त्यातून त्याला जे दिव्य अनुभव आलेले असतात, तो कुठल्या कुठल्या टप्प्यावर आलेला असतो. तो नंतर भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रावर आल्यानंतर त्याला तिथे सद्गुरूंची शक्ती प्राप्त होते. त्या शक्तीमुळे तो ऊर्ध्ववास झेप घेतो. नंतर तो पुढे ह्या हिरण्यगर्भ नगरीचं शुद्धीकरण करतो. ती अवतरण प्रक्रिया कार्यान्वित करतो. तो पाशमुक्त, पाशबंधनमुक्त आणि पाशबाधारहित होतो. हा जो संपूर्ण अध्यात्म प्रवासाचा आलेख आहे ना, तो त्या आलेखाचं आत्मनिवेदन त्या साधकाच्या प्राणाला किंवा साधकाला आपल्या सद्गुरू समोर करायला खूप आनंद असतो. हा क्षण त्याच्यासाठी अतिशय सुखद असतो. आणि आपणही जर नीट विचार केला तर जर आपण सद्गुरूंच्या अनुग्रहित असू आणि आपल्याला आपल्या साधनेमध्ये असे काही अनुभव येतात ना, तेव्हा आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या समोर ते अनुभव सांगताना खूप आनंद होतो. कारण आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आणि हे अनुभव किंवा हा जो आत्मप्रवास आहे, हे ऐकून हे सद्गुरूंना सगळं माहिती असतं, तरी शिष्याच्या सुखाकरता, शिष्याच्या आनंदाकरता सद्गुरू हे मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्सुकतेने ऐकण्यास तयार असतात. आणि ते ऐकून ते अंतरंगातून साधकाला आणखी पुढे जाण्यासाठी प्रवाहित करत असतात, शक्ती देत असतात, प्रक्षेपण करत असतात. इथे प्रक्षेपण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून साधकाने नेहमी ही गोष्ट पाळावी की जे आपल्याला साधनेमधून जे दिव्य अनुभव येतात ना, ते अनुभव इतर कोणाला सांगण्याच्या ऐवजी आपल्या सद्गुरूंना अवश्य सांगावेत. कारण सद्गुरूंना सांगितल्यामुळं दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे जे मी मिळवलंय ते सांगून मी मोकळा होतो. आणि मोकळा झाल्याशिवाय आणखी आपल्यामध्ये अवतरित किंवा प्रक्षेपित किंवा मिळत नाही. म्हणजे पहा, एखादी खोली आहे, ती खोली जर सगळ्या सामानाने गच्च भरवली आणि त्यात अजून काही सामान टाकायचं आहे, त्या खोलीत बसेल का? नाही बसणार. त्याकरता काय करावं लागेल, मग अगोदरचं जे सगळं सामान आहे ते सगळं बाहेर काढावं लागेल आणि मग नवीन वस्तू, नवीन गोष्टी त्या खोलीत आपण भरू शकतो. तसंच जरी हे अध्यात्म असलं, आध्यात्मिक क्षेत्र असलं, उच्च दर्जाचे अनुभव जरी असले, विशाल अशा गोष्टी जरी असल्या, तरी त्या रिकाम्या कराव्या लागतात. त्याशिवाय पुढचा प्रवास होत नाही. पुढच्या आत्म्याकडे आपण जाऊ शकत नाही. पुढच्या आत्मसाक्षात्कार आदी गोष्टी म्हणजे आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्मसाक्षात्कार या गोष्टी घडत नाहीत. म्हणून मुक्त व्हावं लागतं, मोकळं व्हावं लागतं, रिकामं व्हावं लागतं. किंवा आपल्याकडे पहा, आपण म्हणतो पाटी कोरी असली म्हणजे अक्षरं शुद्धपणे लिहिता येतात. तशी पाटी कोरी करायची असते आणि ती पाटी कोरी करणे म्हणजेच आपले अनुभव
आपल्या अंतरंगातल्या साठ्यातून बाहेर काढायचे, मग ते कोणासमोर, तर ते आपल्या सद्गुरूंच्या समोर सांगावेत. म्हणजे त्यांना माहीतच असतं, परंतु ते मुक्त झालं की पुढचं काय याच्यामध्ये भरायचं, या शिष्याच्यामध्ये पुढं याला काय द्यायचं, कसं द्यायचं आणि कसं पुढं पाठवायचं याची योजना ते करतात. म्हणून आपलं आत्मनिवेदन हे आपल्या सद्गुरूंच्या समोर करावं. इथे हनुमंताची कर्तृत्व कथा कोणाला सांगायला सांगितले श्रीरामांनी? लक्ष्मणाला. साधकाच्या दृष्टीने लक्ष्मण कोण आहे? दिव्य मन. श्रीराम कोण आहेत? आत्मस्वरूप सद्गुरू. आणि हनुमंत कोण आहेत? प्राण. हे प्राणाचं जे कर्तृत्व आहे, प्राण साधकाला आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातो. प्राण आणि मन हे एकच नाण्याच्या दोन बाजू असतात. तर हे कर्तृत्व करताना कोणाला सांगायला सांगितले? दिव्य मनाला. कारण साधकाने जे शुद्धीकरण करून हे सगळं मिळवलं आहे ना, म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्यामुळे त्याचं मन दिव्य होतं. आणि ते दिव्य मनच हे आत्मनिवेदन करू शकतं. आपलं आत्मनिवेदन, आपलं मन शुद्ध झालेलं मन. आता इथे कथेत दिव्य मन आहे. दिव्य मन ही फार पुढची अवस्था आहे. म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारानंतरची, परब्रह्म साक्षात्काराची जी अवस्था असते तेव्हा दिव्य मन होतं. परंतु त्याच्या खाली आत्मसाक्षात्काराच्या टप्प्यामध्ये मन हे शुद्ध होतं. आणि ते शुद्ध मनच आपलं आत्मनिवेदन आपल्या सद्गुरूंच्या समोर करू शकतं. म्हणून इथे दिव्य मनाला खूप मोठी गोष्ट करायची असते. आणि हे ते मन करतं, ते सगळ्या गोष्टी सांगतं. आणि मग त्या प्राण कसा मग ते गर्विष्ठ जे मन आहे ते प्राणाला कसं अडकवतं, तो प्राण कसा नाटकेपणाने त्याच्या समोर जातो, तो अशुद्ध अहंकाराच्या समोर येतो. आणि तिथे हा प्राण त्या अशुद्ध अहंकाराचा धिक्कार करतो. ही गोष्ट मानवी जीवनात फार मोठी आहे. पहा, एक गोष्ट लक्षात घ्या. प्राण कोणाच्या ताब्यात असतो? अहंकाराच्या. कारण माझा देह आहे, माझाच अहंकार, माझाच प्राण आहे ना. परंतु माझा जो अशुद्ध अहंकार असतो ना, तो माझ्या प्राणाला कसंही वागवतो. म्हणजे कसं माझ्या प्राणातून तो विकार, वासना, कामना, भावना, लोभ, ह्या सगळ्या गोष्टी हा अशुद्ध अहंकार प्राणाकडून करून घेतो. परंतु इथे प्राण धिक्कार करतो या अशुद्ध अहंकाराचा. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि केव्हा घडू शकेल? जेव्हा तुमचं मन आणि प्राण पूर्णपणे शुद्ध होईल, तेव्हाच तुम्ही तुमच्या अहंकाराचा धिक्कार करू शकता. तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही. कारण तोपर्यंत तुम्ही अहंकाराचे गुलाम असता, अहंकाराच्या ताब्यात असता. अहंकार तुम्हाला वापरून घेतो. आणि ही गोष्ट शुद्ध झाल्याशिवाय, आणि हे शुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या ठिकाणी कोण करतो? तर आपले सद्गुरू, आत्मस्वरूप सद्गुरू करत असतात. त्यामुळे एवढी मोठी पात्रता, अशुद्ध अहंकाराचा धिक्कार करण्याची पात्रता तेव्हाच येते जेव्हा ही सगळी शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन ते आत्मचैतन्य माझ्यामध्ये पूर्णत्वाने उतरतं. तेव्हाच हा अधिकार येऊ शकतो. त्याशिवाय हा अधिकार साधकाला, तुम्हाला, मला, कोणालाही येऊ शकत नाही. म्हणून आपण इथे महत्त्वाची गोष्ट, मागच्या अध्यात्मिक आपण पाहिलं की आपल्या अंतरंगात या शुद्ध शक्ती आहेत. त्याला दैवी शक्ती म्हटले शास्त्राने. परंतु साधकाच्या, माझ्या, तुमच्या आतमध्ये सुविचार, सुबुद्धी, सात्विक बुद्धी, चांगला विवेक, ह्या सगळ्या दैवी शक्ती असतात. आणि ह्या दैवी शक्ती त्या प्राणाला, मनाला मदत करतात आणि ऊर्ध्व झेप घ्यायला लावतात. आणि त्यामुळे सगळं शुद्धीकरण होतं. आणि मग हा प्राण किंवा हे मन त्या अशुद्ध अहंकाराचा धिक्कार करू शकते. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण इथे प्रामाणिकपणे शिकली पाहिजे आणि मिळवली पाहिजे. आणि हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.